होय, तुम्ही सांगितलेली गोष्ट शिव खेरा यांच्या जगप्रसिद्ध यश तुमच्या हातात यू कॅन विन या पुस्तकातील एक अतिशय प्रेरणादायी कथा, मोटिवेशनल स्टोरी आहे. या कथेचा सारांश आणि मूळ विचार खालीलप्रमाणे आहे. से आंधळा बाप आणि फुटबॉलपटू मुलाची कथा. ही कथा यश तुमच्या हातात या पुस्तकात दृष्टिकोनाचे महत्त्व, द इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड या मुद्द्यावर भर देण्यासाठी वापरली आहे. एका फुटबॉल संघात एक मुलगा खेळायचा. तो खेळात साधारण मिडिओकर होता, पण तो नेहमी त्याच्या आंधळ्या वडिलांना ब्लाइंड फादरसोबत घेऊन मैदानावर यायचा. वडील मैदानाजवळ एका कोपऱ्यात बसून राहायचे. एक दिवस वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे तो खूप दुःखी झाला आणि काही काळ मैदानावर आला नाही. काही दिवसांनी एक मोठी आणि महत्त्वाची स्पर्धा, टूर्नामेंट जवळ आली. त्या स्पर्धेच्या अगदी आदल्या दिवशी तो मुलगा परत आला आणि त्याने आपल्या प्रशिक्षकांना कोच भेटून एक विनंती केली. तो प्रशिक्षकांना म्हणाला, सर, कृपया मला आजच्या अंतिम सामन्यात फायनल मॅच खेळू द्या. मला माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ खेळायचा आहे. प्रशिक्षकांना माहिती होते की तो मुलगा फार चांगला खेळाडू नाही आणि त्याला खेळवले तर संघ हरू शकतो. तरीही मुलाच्या चेहऱ्यावरचा दृढनिश्चय पाहून त्यांनी त्याला खेळण्याची परवानगी दिली. सामना सुरू झाला आणि आज त्या मुलाचा खेळ पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तो अतिशय उत्कृष्ट खेळला. त्याने जबरदस्त गोल केले, बचाव केला आणि संपूर्ण संघात सर्वात चांगली कामगिरी केली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांच्या संघाने तो अंतिम सामना जिंकला. सामना संपल्यावर प्रशिक्षकांनी त्याला मिठी मारली आणि विचारले, तू आज इतका चांगला कसा खेळलास? तुझ्या खेळात आज काय बदल झाला? तेव्हा मुलगा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, सर, आज माझे वडील मला बघत होते. प्रशिक्षक गोंधळले. ते म्हणाले, काय बोलतोयस तू? तुझे वडील तर काही दिवसांपूर्वी देवाघरी गेले आणि ते तर जन्मजात आंधळे होते. त्यांनी तुला आयुष्यभर कधीच खेळताना पाहिले नाही. मग आज ते कसे बघत होते? तेव्हा मुलगा म्हणाला, होय सर, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज माझ्या वडिलांना मी खेळताना दिसलो आहे, कारण ते आता स्वर्गात हेवन आहेत आणि तिथून ते मला नक्कीच बघू शकत होते. या कथेमागील मुख्य विचार. या कथेचा उद्देश हा आहे की आपल्या आयुष्यात आपण नेहमी अशी भावना ठेवली पाहिजे की आपल्याला कोणीतरी बघत आहे. जर आपण आपल्या कामात प्रामाणिक असू आणि आपले ध्येय साधण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असू तर आपल्याला कोणाचीही भीती वाटणार नाही. आपले ध्येय आणि समर्पण, डेडिकेशन हेच आपले खरे मार्गदर्शक आणि प्रेक्षक असावे लागते. ही कथा आपल्याला शिकवते की आपण जगातील लोक